श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. प्रत्येक स्वामी भक्तांचे आणि स्वामींच्या आलेल्या प्रत्येक सुंदर अशा अनुभवांचे. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या दादांचं नाव हे दिनेश रंगराव टापरे आहे आणि ते राहणारे सिंधुदुर्ग जिल्हा येथील आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ जसे म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहत असतात. याचे एक जिवंत उदाहरण आजचा हा अनुभव आहे. चला तर या दादांच्या आयुष्यात कोणता असा चमत्कार झालेला आहे ते ऐकूया दादांच्याच शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना सर. अनुभव सांगायचा. नमस्कार. अनुभव हॅलो. सांगायचा. हो, अनुभव सांगायचा. हॅलो, नाव सांगायचंय का दादा? माझं नाव दिनेश रंगराव टापरे. अरे वा. हा हा मी मागे एकदा सांगितलेला होता. हा हा आणि काय जिल्हा तालुका काय सांगायचंय? हा, जिल्हा तालुका काय सांगायचा? दिनेश रंगराव टापरे, तालुका दर्या. इथं कोकणात असतो मी. बरोबर. नाही कोकणात म्हटलं तरी चालेल, तसं काय नाही. हो, माझं इथं शिवगाव आहे. हम्म. तालुका कंट्रोल, जिल्हा सिंधुदुर्ग. इकडे पत्ता आहे माझा. हा हा काय आले अनुभव? अनुभव असे झाले, मी मागे ना 1 तारखेला एक तारखेचा अनुभव आला मला. एकदम सकाळी जाग आली, पहाटे 3:30च्या दरम्यान. म्हणजे जानेवारीच्या? हा, जानेवारी 1 तारखेला. अचानक जाग आल्यानंतर मग आज एकदमच जाग आली. 1 तारीख आहे म्हटलं, स्वामी समर्थाचाच म्हटलं हे म्हणजे एकदम भासच झाला ना तो. भात झाल्यानंतर मग मी एकदम जागले, एकदम उठलो मी 3:30 पावणे 4 वाजता. म्हणजे कल्पना, म्हणजे आवाजच तसा आला, म्हणजे आपण उठलो पाहिजे असं म्हणजे मनात भक्ती आली ना. म्हणजे तुम्हाला असं स्पष्ट आवाज आला का? म्हणजे असं मनातून आलं? हा, म्हणजे मनातून, म्हणजे कोणतरी हात मारल्यासारखं असं भात झाला, म्हणजे पटकन मी उठलो त्याच दिवशी. म्हणजे आपण नामस्मरण करतो ना, पटकन एकदम जागा उठलं मी. मग म्हटलं आजचा नवीन सालातला एक म्हटलं आपले म्हटलं स्वामीनच उठवलं असलं, म्हणजे माझ्या मनातलं असं हे झालं. अरे वा. एकदम उठल्यानंतर मग मी त्याच म्हटलं आज 1 तारीख आहे, म्हटलं आंघोळ गिंघोळ करूया, देवाचं नामस्मरण करूया. मग त्याच दिवशी मग लोक उठलो, सगळेजण घरचे उठले पहिल्या दिवशी. त्यानंतर मी स्वामी समर्थाचा 11 वेळा जप केला. तारक मंत्र 11 वेळा सकाळी त्याच दिवशी. बरेच ते अनुभव आले ना, म्हटलं करून टाके. पण आजपर्यंत कधीच मला म्हणजे उशिरा जागच नाही आली. बरोबर 4:30 वाजता 4 वाजता जाग येते. पहाटे पहाटे बरोबर त्या मुहूर्तात म्हणतात ना. हो ना, ब्रह्ममुहूर्त खूप छान मुहूर्त आहे दादा. होय होय, पण त्याच मुहूर्तात बरोबर जाग येते. 11 वाजता झोपलो तरी त्या बरोबर ब्रह्ममुहूर्तात जाग येणारच 100%. हो ना देवा. त्याची म्हणजे माझ्या शरीराला ते सवय झाली, म्हणजे बरोबर त्याच मुहूर्तात आंघोळ गिंघोळ करून म्हणजे सगळं हे होते, देवाचं नामस्मरण करून. म्हणजे मी काही करत नाही, स्वामीच करतो. हो ना करूनच घेतात ना. हो ना. मनातून एखादी गोष्ट आपण ही गोष्ट करावी, किंवा आता तुम्ही कसं म्हणला मला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायची एकदा सवय लागली की ती लागून गेली, म्हणजे ती स्वामींची इच्छा आहे की तुम्ही ब्रह्ममुहूर्त उठावं.
हा उठा, पण ते माणसं म्हणजे जास्ती म्हणजे ते आपल्या जागण्याबरोबर त्याच वेळात बरोबर जाग येते. हो ना, हो. म्हणजे आपण हे केल्यानंतर ना बरोबर त्याच मुहूर्तात म्हणजे आता पूर्वी कसं मी उशिरा उठायचं, याच्यात आपलं एखाद्या मार्गात गेला बरोबर जाग येणारच ते. हो ना, हो ना. त्या मॅडम इथलं फ्रेश वाटते ना, सकाळी उठून आंघोळ बिंघोळ देवाचं नामस्मरण केलं, दिवस मस्त जाते एकदम. अरे वा, हा हा. अहो हा? साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला उठवलेलं दादा. हो. त्या दिवशी जाताना मॅडम मी आता मंगळवारी गेलो, 27 तारखेला इथून गेलो नंतर ना हा. कामावरून जात होतो म्हणजे 5:30 पावणे 6च्या दरम्यान. मी टू व्हीलर घेऊन जाणार होतो घराकडे. हा. तर काय झालं माझ्या इथून, मी जाताना मधाच्या मास्के असतात ना ते मोठे आगेमोवाच्या, हा. ते समोरून जाताना लय झालं, मला समोर दिसत पण नव्हतं. गंग गंग मी एकदम स्वामीचं नाव घेतलं, एकदम एक पण माशी चावली नाही. अरे वा. हा? म्हणजे इतके ब्रह्मांड नायक मध्ये एवढी शक्ती असते ना खूपच, आणि मला बराच अनुभव आला या गोष्टीचा. हो ना, हो ना. नाही, ब्रह्मांडामध्ये अद्भुत शक्ती तर असते. जसं म्हणतात ना की निगेटिव्हिटी आहे तशी पॉझिटिव्हिटी पण आहे. होय होय होय. बघा काही म्हणजे काही लोकांना निगेटिव्ह चा पण अनुभव येतो की अशा ठिकाणी गेल्यानंतर असं झालं. हा. तसं हो, त्याच क्षणाला मॅडम ना एकदम देवाचं नाव आठवलं, म्हणजे आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तर मग बघा मी जाताना ना मला समोरचं दिसत नव्हतं, म्हटलं मला चावतात की काय, म्हणजे माझ्या मनात जाऊन मी एकदम स्वामीचं नाव घेतलं, म्हणजे माझ्या मुखात आलंच ते. हो ना, हो ना. म्हणजे त्यांचं बरोबर आहे ना, तुम्ही नाव घ्या, म्हणजे कोणतीही वेळ असली, संकट आलं तरी स्वामींचं नाव घेतलं की संकट अगदी पळून जातं ना. संकट म्हणजे अरे इथलं माझ्या कानाशी मी म्हणजे गाडी चालवणं मुश्किल केलं, मी असं खाली वाकलं म्हणतो, मला काही खरं नाही म्हटलं आता. एकदम स्वामीचं नाव घेतलं मी. अरे वा. एक पण मास्की चावली नाही बघा. मग मी घराकडे म्हणतो बघ, म्हटलं काही केल्यानंतर हे असं आड येते, कधीतरी आपण केलं ना स्वामी हे आपले अनुभव येते त्या गोष्टीतून. हो ना, हो ना. आणि असा अनुभव येणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही दादा. साक्षात ब्रह्मांडामध्ये देवी देवता आहेत याचा साक्षात्कार होतो. हा बरोबर बरोबर. ब्रह्मांड नायक काय असतो त्याचा साक्षात्कार होतो अचानक. एक क्षणिक असतं ते. पण तो अनुभव क्षणी म्हणजे ना बघा ना, आपण जर एकदम त्या मास्क्यात जर एक मास्की नव्हतं अशी म्हणजे आपल्याला दिसण्यासारखी वस्तू म्हणजे पटकन लक्षात आली ना, ते त्याच्यानंतर मला मॅडम काहीच नाही झालं. हां, हां, हां. पण बघा ना, एवढ्या माशातून बाहेर निघणं म्हणजे काय, एक जरी चावली असते ना, तर पूर्ण असं त्याचा झुंबड पडलं असतं तुमच्या अंगावर. अरे झुंबड मी गेलोच नसतो तिथं. मी जागच्या जागी मी किंवा हॉस्टेलमध्ये असतो किंवा मला कोणाला सोडायला पण नाही आलं असतं. नाही, नाही, विचार बरोबर. करा. म्हणजे मी टू व्हीलर घेऊन मी चालवतो, मला मी मला माहित नाही, म्हणजे एकदम समोरच आले ना, हे पण माझं होत, पण हे पण चावली नाही. विचार करा. हो ना. एवढं म्हणजे स्वामीमध्ये एवढी शक्ती आहे. हो, हो, हो. स्वामी हे सत्य नामामध्ये. घटना आहे ना, म्हणजे परवाच्या दिवशी 27 तारखेला घटना आहे. पावणे 6च्या दरम्यान मी कामावरून घराकडे जात होतो. हां, हां, हां. अरे वाह! म्हणजे किती मोठी ताकद आहे बघा. नुसतं देवाचं तुम्ही नाव घेतलं, पण ती तुमची जी भक्ती आहे दादा ना, ती अगोदरच देवांपर्यंत पोहोचलेली आहे. कारण भक्ती करणं खूप महत्वाचं नाही. एकदा भक्ती केलेली वाया जात नाही, हे काही खोटं नाही. अरे 100% वाया जाणारच नाही. स्वामी पाठी असल्याशिवाय तुम्हाला काहीच होणार नाही. हो ना, हो ना. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, त्याच्या वेदनेच्या सुटते ती गाठी. होय होय होय, अगदी बरोबर. मग जर स्वामी शक्ती पाठी असेल तर काय घाबरायची गरज आहे सांगा बरं. नाही नाही. म्हटलं ना स्वामी समर्थ म्हटलं ना, भिऊ नको मी तुझ्या पाठीचं, हे वाक्य म्हटलेलं आहे ना. हो ना, हो ना. आणि प्रत्येकासाठीच आहे. भक्ती करणाऱ्यांसाठी पण आहे आणि न भक्ती करणाऱ्यांसाठी पण आहे. ज्यांनी स्वामींकडे पाहिलं की लगेच स्वामींचं वाक्य समोरच येतं. होय होय, बरोबर. आपण कुठेतरी पाहिल्यानंतर भिऊ नको मी तुझ्या पाठीच्या, कुठे जर असलं ना पटकन लक्षातच येते. हो ना, हो ना. स्वामींचा चमत्कार खूप मोठा आहे दादा. आणि तुम्हाला आलेला, आणि जे स्वामी सेवेकरी आहेत ना, त्यांना माहित आहे की स्वामींची प्रचिती काय असते. स्वामी कसे आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. स्वामींचा अनुभव त्याच भक्तांना येतो की ज्या भक्तांनी स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे. अगदी बरोबर बरोबर मॅडम. त्यामुळे असे चमत्कार स्वामी भक्तांच्या बाबतीत खूप सुंदर सुंदर चमत्कार होत असतात.
आणि ते सत्य घटना आहे. म्हणजे जे आपल्याकडून होतात ना तेच आपल्याकडून समोर येतात ना मॅडम. हो ना, हो ना. आणि म्हणजे खोटं बोलायचा विषयच नसतो ना हो दादा. आपल्या बाबतीत ते घडलेलं असतं. आपण तो अनुभव घेतलेला असतो. होय 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 बरोबर. त्यामुळे ते अनुभव घेतलेले पण ते म्हणून याचे आपण ज्यावेळेस तारक मंत्र म्हणतो ना त्यावेळेस ज्यावेळेस तारक मंत्र म्हणता बरोबर जे अर्थ जे असते ना मॅडम एकदम परफेक्ट आहेत. त्या वाचल्यानंतर समजल्यानंतर माणसाला अर्थ समजते आता त्या गोष्टी काय आहेत आता. हो ना, हो ना. नाही तारक मंत्र हा अमृतासमान काम करणारा मंत्र आहे दादा. तारक मंत्र हा अमृतासमान आहे दादा. अमृतासारखा आहे. त्याच्यामुळे त्या तारक मंत्रामधील एक एक शब्द खरा आहे. होय होय. याचे म्हणजे माणसात बरोबर डोळ्यातून पाणी धारा लागतं तसं तारक मंत्रामध्ये पॉवर आहे. हो ना, हो ना. खूप मोठी पॉवर आहे. त्याच्यामुळेच तर स्वामींच्या भक्तीत आल्यानंतर असे चमत्कार होत असतात. आणि तुम्ही बघा ना, एखादा फक्त देवाच्या समोर बसून जरी नामस्मरण करायला लागले तरी सुद्धा डोळ्यातून पाणी येतं. होय होय. खरं अगदी मॅडम बरोबर. खूप छान अनुभव आहे दादा तुमचे. चालेल, मी शेअर करते दादा. थँक्यू. हो मॅडम, थँक्यू. चला, श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता. स्वामी जर पाठीशी असतील ना तर अशा अशक्य गोष्टी अशक्य व्हायला उशीर लागत नाही. म्हणून तर नेहमी स्वामींचं जे वाक्य आहे ते भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहतात आणि आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. तर खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आणि तुम्ही टेन्शन फ्री झाला त्याच पद्धतीने प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर झाल्या पाहिजेत. त्यासाठी जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.